नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 27 मार्च 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि PIBच्या आधारे बघणार आहोत. परीक्षा पे चर्चा जे आहे 2022, तर त्याचं आयोजन 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. बघा, परीक्षा पे चर्चा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आपले पंतप्रधान जे आहे तर ते देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. आता याच्यामध्ये जे आहे की द इंटरॅक्शन एव्हरी यंगस्टर इज लुकिंग फॉरवर्ड टू. ओव्हरऑल जे आहे आताचा जो तरुण वर्ग आहे, आताचा जो विद्यार्थी वर्ग आहे, त्यांचे ॲस्पिरेशन्स काय आहे आणि त्यांना एक पद्धतीचं गायडन्स जे आहे बघा. सो परीक्षा की बात PM के साथ जे आहे, तर तालकोत्रा स्टेडियम जे आहे दिल्लीचं, तिथं 1 एप्रिलला हा सगळा कार्यक्रम होणार आहे. बघा, दरवर्षी हे घेतलं जातं. सो नक्कीच जे आहे बघा, विद्यार्थ्यांशी ज्या देशाचे पंतप्रधान संवाद साधतात, विद्यार्थ्यांसाठी एक मोठी गोष्ट आहे बघा ती. त्यानंतर जे आहे की कतारमधली जे आहे बघा, दोहा एम्बेसी जी आहे भारताचा जो दूतावास आहे दोहा, तर त्यांनी जे आहे बघा योगासाठीचा एक प्रोग्राम आयोजित केला होता, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली आहे बघा. तो हा एक महत्त्वाचा कन्सर्न आहे. तुम्हाला कतार मी बऱ्याचदा दाखवलेला आहे बघा, कतार दोहा हे मॅपमध्ये तुम्ही बघणं अपेक्षित आहे, कतार आणि दोहा जे आहे. आता इथं जे आहे बघा, एकंदरीतच जे आहे वेगवेगळ्या देशातल्या लोकांना यांनी एकत्र आणलेलं आहे बघा, आणि त्याच्यामधून जे आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे गेलेलं आहे बघा. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे की द मोस्ट नॅशनॅलिटीज इन द योगा लेसन वॉज अचीव्ड बाय इंडियन स्पोर्ट्स सेंटर कतार अंडर द एजेस ऑफ एम्बेसी ऑफ इंडिया कतार जे आहे बघा. 25 मार्च रोजी जे आहे जवळपास 114 देशांशी संबंधित लोकांना यांनी एकत्र आणलं इथं. सो संरक्षण मंत्रालयाने नवीन 21 सैनिक स्कूल स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, हा जो लास्ट हे होता बघा योगा डे, मला एक गोष्ट सांगा, योगा डे कधी साजरा होतो, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की योगा डे त्याच दिवशी का साजरा होतो बघा. रिझन काय आहे की तोच दिवस आपण का निवडलेला आहे ना. UPSC प्रिलिम्सला प्रश्न विचारून झालेला आहे बघा, तुम्हाला प्रश्न त्या उत्तर द्यायचं आहे. आपण बघितलं ऑलरेडी, आपल्या इयरबुकमध्ये पण तुम्हाला बॉक्समध्ये ही गोष्ट दिलेली आहे. संरक्षण मंत्रालयाची 21 नवीन सैनिक स्कूल स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे बघा. संरक्षण मंत्रालय 25 मार्च काल जे आहे बघा यांनी घोषणा केली की 21 नवीन सैनिक स्कूल जे आहे तर त्या सुरू करण्यात येतील. यामध्ये स्वयंसेवी संस्था असतील, खाजगी शाळा असतील, राज्य सरकार असेल, यांच्या भागीदारीत हे स्थापन केलं जाईल. शाळा 6वी पासून सुरू होतील बघा. जसं नवोदय विद्यालयामध्ये जे आहे 6 स्टँडर्डपासून जे आहे शाळा सुरू होते, सेम या सैनिक स्कूल 6वी पासून सुरू होतील. सरकार भागीदारी पद्धतीने देशामध्ये अशा 79 सैनिक शाळा ज्या आहेत तर त्या उभारणार आहे बघा. पण आता त्यातल्या त्यात 21 शाळांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आता या 21 शाळा कुठं असतील बरं? आंध्र प्रदेश, अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा नगर हवेली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इज ऑल्सो देअर, नागालँड, ओडिसा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रात पण आहे. महाराष्ट्रात कुठं? अहमदनगरला एक शाळा जी आहे तर ती सैनिकी शाळा सुरू होणार आहे बघा. सो 2022-23 पासून सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाणार आहे बघा. आता बघा, ही घोषणा जी होती की सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश 15 ऑगस्ट 2021 जे आहे त्या भाषणामध्ये आपल्या पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलं होतं की सैनिकी शाळांमध्ये जे आहे मुलींना प्रवेश दिला जाईल. त्यानंतर एक केस आपण बघितली, ती म्हणजे काय, NDA मध्ये मुलींना प्रवेश. सुप्रीम कोर्टाने जे आहे तो आदेश दिला होता बघा की NDA मध्ये जे आहे मुलींना प्रवेश दिला गेला पाहिजे प्रवेश परीक्षा देण्यासाठी. त्यातही त्यांनी जे म्हटलं होतं की आम्ही 22-23 पासून देऊ, तर सुप्रीम कोर्टाने त्यांना याच वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जे आहे 2021 मध्ये तो एंट्रन्समध्ये जे आहे बघा UPSCला नोटिफिकेशन बदलावं लागलं होतं आणि तो प्रवेश दिला होता. सो बेसिकली जे आहे ही चांगली बाब आहे बघा. सो जेंडर इक्वॅलिटीच्या गोष्टी आपण करतो आणि त्या सगळ्या याच्यामध्ये, तर हा एक फार महत्त्वाचा निर्णय बघा. सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. सो 2022-23 आहे बघा. ओके, आता एकंदरीतच जे आहे बघा महाराष्ट्रामध्ये 4 नवी पुस्तकांची गावं येणार आहेत बघा. आता पुस्तकांचं गाव म्हटल्यासमोर भिलार नावाचं गाव आपल्या डोळ्यासमोर येतं. आता या योजनेला जे आहे आपण अजून विस्तारित करतोय. पश्चिम महाराष्ट्रातलं औदुंबर, मराठवाड्यातलं वेरूळ, विदर्भामधलं नवेगाव बांध आणि कोकणातलं पोंभुर्ले
ही 4 पुस्तकांची गावं जी आहेत ती नव्याने महाराष्ट्रामध्ये जे आहे उभी केली जाणार आहे. वेल्समधली पुस्तकांचं गाव ही जी संकल्पना होती बघा, या संकल्पनेवर आधारित आपण भिलारमध्ये जे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये जे आहे बघा, वाई तालुक्यात भिलार इथं राज्यातलं पहिलं पुस्तकांचं गाव आकारास आणलं होतं. मुळात तिच्यामध्ये बघा ही संकल्पना कुठली आहे तर ती वेल्समधली आहे. सो MCQ साठी हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि पहिलं पुस्तकांचं गाव जे आहे तर ते भिलार आहे. आता हे 4 येतील बघा. आणि ऑब्वियसली ही जी संकल्पना होती बघा, तिच्यामध्ये मराठी भाषाप्रेमी असतील, साहित्यिक, लेखक, पर्यटक सर्वांकडून याचं स्वागत झालं होतं बघा. मग आता पुणे महसूल विभागामध्ये जे आहे बघा, औदुंबर जिल्हा सांगली, औरंगाबाद विभागातून वेरूळ जे आहे बघा, जिल्हा औरंगाबाद. आता वेरूळ तुम्हाला माहीत असेल बघा, वेरूळ हे गाव जे आहे सो बेसिकली एकंदर लेण्यांसाठी फेमस आहे बघा. नागपूर विभागातून नवेगाव बांध जे आहे बघा, जिल्हा गोंदिया जे आहे. नवेगाव नागझिरा तुम्हाला माहीत असेल. कोकणातून जे आहे बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं पोंभुर्ले नावाचं गाव जे आहे बघा. हे 4 गावं जी आहेत तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. युक्रेनच्या मंत्र्यांची बायडन यांच्याशी पोलंडमध्ये भेट जी आहे. आता पोलंडचं भारताशी काय आता ज्या हिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, युक्रेन आणि रशियाचा जो वाद आहे बघा, त्याच्यात पोलंडचा काय सिग्निफिकन्स आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारताशी संबंधित अशी काय गोष्ट आपण पोलंडच्या बाबतीमध्ये न्यूजमध्ये बघितली होती. आता इथं जे आहे बघा, जो बायडन यांच्याशी जे आहे युक्रेनचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री जे आहेत त्यांनी पोलंडमध्ये भेट घेतलेली आहे. मध्य वारसातल्या मेरियट हॉटेलमध्ये ही भेट झाली. आणि रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडन यांनी पहिल्यांदा ही जी आहे तर ती चर्चा केलेली आहे बघा. तो मुळात आता हा जो सगळा कन्सर्न आहे बघा, की म्हणजे मी तुम्हाला आधीही सांगितलेला आहे की मोर दॅन रशिया युक्रेन, इट इज रशिया अमेरिका. आणि बेसिकली आता जे आहे जो बायडन यांनी ही पहिली भेट घेतली आहे, बघू तिच्यातून काय हाती लागतं. मालदीव आणि श्रीलंकेसाठी सागर शेजार धर्म मोहीम परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी जी आहे ती राबवलेली आहे. मग आता याच्यामध्ये सागर शेजार धर्म मोहीम जे आहे ते काय प्रकरण आहे. आता 26 मार्च 2022 पासून मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर आपले परराष्ट्र मंत्री जाणार आहेत बघा. आता जयशंकर या दौऱ्यामध्ये मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांची भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्याशी चर्चा करतील. आता द्विपक्षीय विकास कार्य, उद्घाटन, हस्तांतरण, सामाजिक आर्थिक क्षेत्रात भारताचं जे काही योगदान आहे मालदीवच्या बाबतीमध्ये, ते जे प्रकल्प आहेत बघा त्यांचा शुभारंभ याच्यामध्ये केला जाईल. तसेच अनेक करार वगैरे याच्यामध्ये होतील बघा. आणि मालदीवचा विकास जो आहे आणि संरक्षण जे आहे यावर इथे भर दिला जाणार आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर 28 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये श्रीलंकेला भेट देतील बघा. श्रीलंका आर्थिक संकटात आहे बघा, त्याला तोंड देण्यासाठी भारताने त्या देशाला $1 अब्ज पर्यंतचं कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे. या घोषणेनंतर 1 आठवड्याने जयशंकर जे आहे तर ते या दौऱ्यावर जात आहेत बघा. सो मुळात आपण श्रीलंकेला जे आहे ते मदत करतोय. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे, एक तर चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली ते ऑलरेडी दाबले गेलेले आहेत आणि आता तिथली परिस्थिती बघता भारताने $1 अब्ज पर्यंत कर्ज देण्याची घोषणा जी केलेली आहे बघा. आता 2021चा जो डिसेंबर आहे बघा, त्या डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री GS पेरिल आणि श्रीलंकेचे अर्थमंत्री बसिल राजपक्षे जे आहे बघा यांनी भारताला भेट दिली होती. आणि ओव्हरऑल जे आहे की आता श्रीलंका भेटीमध्ये जयशंकर यांच्याबरोबर ज्या काही द्विपक्षीय बैठका होतील बघा, मग त्यामधून जे आहे एकंदरीत श्रीलंकेबरोबरचा भारताचा प्राधान्यक्रम जो असणार आहे तो अधोरेखित केला जाईल. मग तो आपण बघूयात. आता 29 मार्चला कोलंबो येथे जे आहे बघा बिमस्टेक या मंत्रिस्तरीय बैठकीमध्ये जे आहे बघा तर जयशंकर जे आहे तर ते सहभागी होणार आहे. सो बिमस्टेक आपण बघूयात 29 मार्चला. मालदीव, श्रीलंका दोन्ही हिंदू महासागर क्षेत्रातले भारताचे प्रमुख शेजारी आहेत. पंतप्रधानांच्या संकल्पनेमध्ये सागर आणि शेजार धर्म प्रथम याला विशेष स्थान आहे बघा. आणि त्याच्यामुळे आपण या 2 देशांबरोबर जे आहे तर ते अजून जे काही आपले बायलॅटरल रिलेशन्स आहेत ते स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय बघा. आता एक चर्चा जी होती की चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींची भेट का नाही होऊ शकली त्यांच्याबरोबर, किंवा ती का नाकारली गेली. आता चीनचे परराष्ट्र मंत्री यांग ई 24 मार्चला भारतात आले होते. 25 मार्च रोजी त्यांनी सुरक्षा सल्लागार जे आहेत भारताचे अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्याशी 3 तास चर्चा केली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार वांगी यांनी पंतप्रधान मोदींना भेटायचं होतं, परंतु ती भेट नाही होऊ शकली. साऊथ ब्लॉकने त्याला नम्रपणे नकार दिलेला आहे. त्याचं रिझन काय आहे तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी
सोहळा जो होता तो 25 मार्चला होता आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते बघा. हे आपण चीनला आधीच कळवलेलं होतं. आणि हा जो दौरा आहे तो अघोषित दौरा आहे बघा, म्हणजे अफगाणिस्तान आणि तिथून भारतात. आता एकंदरीतच जे आहे बघा 2 वर्षाहून अधिक काळानंतर जे आहे दिल्लीमध्ये वांग ई आलेले आहेत. पण ही जी भेट होती बघा ही कशी होती, अघोषित होती, म्हणजे पार याचा गाजावाजा केलेला नाही आहे. आणि ओव्हरऑल जे आहे या प्रोसेसमध्ये की वांग ई यांचा दौरा असा अघोषित का आहे, का तो जाहीर का नाही केला गेला, तर हिच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की चीनला या भेटीची पूर्व घोषणा नको होती बघा. म्हणजे चीनचाच तसा कन्सर्न होता की तुम्ही याची पूर्व घोषणा करू नका. कोणताही द्विपक्षीय करार हिच्यामध्ये होणार नव्हता बघा. म्हणजे ही जस्ट एक आहे ना कॅज्युअल भेट आहे बघा, तिच्यामध्ये करार वगैरे असल्या गोष्टी नाही आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्टपणे ज्या गोष्टी आपल्या समोर ठेवल्या त्याच्यामध्ये भारत आणि चीन यांचे संबंध सामान्य नाही आहेत बघा, है ना. तो आपण बघतोय 2020 पासून जे आहे की सीमेवर काय चालू आहे, जवळपास 15 चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत बघा. 15 चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत. स्टील आपल्या हातात काही नाही आहे, है ना. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये जे अवघा स्थिर संबंध किंवा सामान्य संबंध जर चीनला भारताबरोबर हवे असतील तर सीमेवर शांतता आवश्यक आहे, हेही स्पष्ट करण्यात आलं. बीसीसीआयने ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार केलेला आहे बघा. बीसीसीआयने फार लवकर सत्कार केला 26 मार्च 2022. आता हे IPL सुरू होतं बघा, तर मग त्या सलामीच्या लढतीपूर्वी जे आहे ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने सत्कार झाला. सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोपडाला 1 कोटी रुपयांचा धनादेश दिला गेला बघा. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला. कांस्य विजेती बॉक्सिंगपटू लवलीना बोर्गे यांना 25 लाखांचा धनादेश देण्यात आला बघा. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक विजेत्या भारतीय पुरुष संघाला जे आहे 1 कोटी रुपये जे आहे ते देण्यात आले बघा. संघाचा जो कर्णधार आहे मनप्रीत सिंह त्यांनी BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून जे आहे तर तो धनादेश स्वीकारला. आता बघा हेट स्पीचच्या बाबतीमध्ये जे आहे दिल्ली हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की जर एखादं विधान जे आहे बघा ते म्हणजे एक कॅज्युअल स्माइलिंग हिच्यामध्ये होत असेल, है ना, हसून विधान होत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला हेट स्पीच म्हणू शकत नाही. हेट स्पीच केस इफ समवन मेक स्टेटमेंट विथ स्माइल इट कॅन नॉट बी क्राईम. दिल्ली हायकोर्ट म्हणजे स्टेटमेंट विथ स्माइल आहे बघा, तर तो क्राईम नाही होत असं यांनी म्हटलेलं आहे. हसून विधान केलं तर मग ते गुन्हेगारी कृत्य नसतं, अशी टिप्पणी दिल्ली हायकोर्टाने दिलेली आहे बघा, है ना. ईशान्य दिल्लीमध्ये दंगलींशी संबंधित हेट स्पीच प्रकरणामध्ये जे आहे हायकोर्टाने ही टिप्पणी केली. आता याच्यामध्ये बघा निवडणुकीदरम्यान तर हायकोर्टाचं काय म्हणणं आहे, निवडणुकीदरम्यान काय होतं, लोकांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी बरेचसे स्टेटमेंट येतात. तुम्ही जर त्या प्रत्येक स्टेटमेंटला घेऊन बसलात तर सगळे नेते जेलमध्ये टाकावे लागतील असंच त्यांनी म्हटलेलं आहे. एकतर जर गुन्हे दाखल करायचे झाले तर सर्व राजकारण्यांवर गुन्हे दाखल करणार होते, पण 1000 FIR राजकारण्यांवर दाखल केले जातील. बेसिक काय आहे की सर्वांना भाषण स्वातंत्र्य आहे, पण हे भाषण करताना काळ काय होता, बोलण्यामागे भावना काय होती हे लक्षात घेण्यात आलं पाहिजे बघा. म्हणजे नेमका कुठल्या काळातलं स्टेटमेंट आहे, नेमक्या काय भावना या बोलण्यामध्ये आहेत ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे. सो निवडणुका जिंकण्यासाठी अशी भाषणं करणं गुन्हा ठरत नाहीत असं ते दिल्ली हायकोर्टाने म्हटलेलं आहे बघा. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पुढचे 6 महिन्यापर्यंत अजून मुदतवाढ आहे बघा. पंतप्रधान गरीब कल्याण योजना जी आहे केंद्रीय मंडळ आणि युनियन कॅबिनेट 26 मार्च 2022 रोजी हा निर्णय घेतला. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम 2013 नुसार लाभार्थ्यांना नियमित धान्य ठराविक किंमतीमध्ये, है ना, वजनाप्रमाणे प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिलं जातं बघा. ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्याचं जे आहे तर ते वितरण केलं जातं. आता याच्यासाठी एक मुळात जो कन्सर्न होता बघा की ही योजना थांबवण्याचा निर्णय नोव्हेंबर 2021 मध्येच घेतला होता की नोव्हेंबर ॲट द एंड ऑफ जे बघा 13 नोव्हेंबर आपण हे बंद करू. दिल्लीने मात्र हे सुरू ठेवलं होतं. केंद्राने नंतर मग परत हे मार्च एंडपर्यंत जे आहे 31 मार्च केलं होतं. परत आता पुढे जे बघा 6 महिने हे एक्सटेंड झालेलं आहे. म्हणजे टिल सप्टेंबर हे जातं बघा, सप्टेंबर 22. आता तिसऱ्यांदा पण मातृत्व रजा मिळू शकते. म्हणजे मातृत्व रजा जी आहे 2 वेळा मिळते. बेसिकली मद्रास हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तिच्यामध्ये महिला जर पहिल्या पतीपासून विभक्त झाली असेल, तिच्याकडे पहिल्या 2 मुलांचा ताबा नसेल तर मुलं
है ना, ह्यात वाढ म्हणता येणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स ही महिला आहे, तिला फॉर एक्झाम्पल 2 मुलं आहे बघा, ज्यावेळेस तिला मातृत्व रजा भेटली आहे, आणि एक्स आणि वाय जे आहे बघा, तर वाय बरोबर एक्सचा जो आहे तर तो डिवोर्स झाला. मग वायने काय केलं, झेड बरोबर लग्न केलं आणि तिला आता मूल होणार आहे. तर या केसमध्ये जे आहे, या केसमध्ये तिसऱ्यांदा तुम्हाला मातृत्व रजा मिळू शकते, कारण पहिल्या केसमध्ये घटस्फोट झालेला आहे आणि या 2 मुलांचा ताबा वडिलांकडे आहे बघा, है ना. तो बेसिकली तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे की दोन्ही मुलांचा ताबा जो आहे तो वडिलांकडे जर असेल तर महिला तिसऱ्या मुलासाठी मातृत्व रजेचे हक्कदार असणार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. 2018 बघा अशी केस न्यायालयात आली होती, तिच्यात पहिल्या डिलिव्हरीत जुळी मुलं होती बघा, तो दुसऱ्या डिलिव्हरीसाठी मातृत्व रजा मान्य करण्यात आली होती. तो पहिल्या याच्यात नॅचरली 2 झालेला आहे, त्याच्यामुळे तो दिलं होतं. आता याच्यामध्ये 2017च्या कायद्यातल्या सेक्शन 5चा आधार घेऊन ही रजा देण्यात आली होती. आता मातृत्व रजा कायदा 1961 2016 साली दुरुस्ती करण्यात आली. संघटित क्षेत्रात महिलांना मातृत्व रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली होती. मातृत्व रजा कायदा 2017 नुसार महिलांना 6 महिन्यांची म्हणजे 26 आठवड्यांची मातृत्व रजा मिळते. सो बेसिक ही गोष्ट चांगली आहे, कारण सुरुवातीचा जो काळ आहे बघा बाळाच्या बाबतीमध्ये 6 महिने जे आहे ते स्तनपान महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे भारतातल्या बालमृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकेल असं WHOने म्हटलं होतं. 2016 राज्यसभा आणि मार्च 2017 लोकसभेत चर्चेनंतर हा कायदा संमत झाला होता. तो एकंदरीतच जे आहे बघा की तिसऱ्या बाळाच्या वेळेस सुद्धा जे आहे मातृत्व रजा मिळू शकते. कंडिशन अप्लाय, पहिल्या पतीपासून स्त्री विभक्त झालेली पाहिजे आणि पहिल्या पतीपासूनची मुलं जी आहेत 2 तर ती, है ना, तर त्या वडिलांकडे त्यांचा ताबा पाहिजे. स्वदेशी औषधांचं पहिलं जागतिक केंद्र गुजरातमध्ये होणार आहे बघा. पारंपरिक औषधांवर संशोधनासाठी जगातलं पहिलं जागतिक केंद्र गुजरातमधल्या जामनगर येथे होणार आहे बघा. आयुष विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात 25 मार्च रोजी जिनेवा येथे करार ॲग्रीमेंट जे आहे ते करणार आहे. योजनेसाठी $250 दशलक्ष जे आहे ते खर्च केले जाणार आहेत बघा. या सामंजस्य करारावर आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा जे आहेत बघा आणि जागतिक आरोग्य महासंघटनेचे संचालक जे आहे डॉक्टर टेड्रोस अधानोम यांनी स्वाक्षरी केली. सो हे एक लक्षात ठेवा बघा, WHOचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधानोम जे आहे. सो बेसिकली जामनगरला जे आहे पहिलं जागतिक केंद्र जे आहे बघा औषधी संशोधनाचं. आता पहिल्या ग्लोबल सेंटरच्या स्थापनेचं भूमिपूजन 21 एप्रिलला आहे बघा, है ना. ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन हे पारंपरिक औषधांसाठी जगातलं पहिलं आणि एकमेव जागतिक केंद्र असणार आहे. म्हणजे बघा ट्रॅडिशनल मेडिसिन जसं भारतामध्ये आयुर्वेद आहे तसं प्रत्येक देशात काही ना काही आहे. सो बेसिक याच्यासाठीचं ग्लोबल सेंटर जे आहे हे जगात पहिलं जे आहे ते जामनगर आहे बघा. सो हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इम्रान खान जे आहे बघा यांच्यावरचा अविश्वास ठराव जो आहे तो स्थगित झालेला आहे. एका खासदाराचा मृत्यू झालेला, अशाही बातम्या बऱ्याच आहेत बघा. इम्रान खान यांना राजीनामा द्यावा लागेल. आता नॅशनल असेंब्लीचं कामकाज स्थगित करण्यात आलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव आता 28 मार्चला. म्हणजे पंतप्रधान इम्रान खान हे सरकार वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत जरी असले तरी अधिक वेळ त्यांना हवा असल्याने अविश्वास ठरावावरील मतदान जे आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. ऑलिव्ह रिडले जे आहे बघा रिच गोदावरी नेस्टिंग साईट जे आहे बघा, आता याच्यामध्ये बघा फ्युअर ऑलिव्ह रिडले जे आहे. ऑलिव्ह रिडले कासव आपण कितीतरी वेळा बघतो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ऑलिव्ह रिडले कासवाचं जे आहे IUCN स्टेटस सांगणार आहात बघा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, है ना. IUCN स्टेटस जे आहे ऑलिव्ह रिडलेचं तुम्ही मला सांगणार आहात. आता याच्यामध्ये बघा खूप कमी ऑलिव्ह रिडले जे आहे तर ते गोदावरी नेस्टिंग साईटवर आलेले आहेत. म्हणजे ते घरटी जे बनवतात ते तर फार कमी आलेले आहेत बघा. आता याच्यामध्ये जे आहे बघा की सर्वात सेफ नेस्टिंग ग्राउंड जे आहे बघा भारताचा जो पूर्व किनारा आहे 30 किलोमीटरची कोस्टलाईन आहे बघा गोदावरी एस्च्युरीची, तर तिथं मोठ्या प्रमाणावर ऑलिव्ह रिडले यायचे पण ते कमी झालेलं आहेत बघा. ऑलिव्ह रिडलेचं सायंटिफिक नेम बघा, हा ना, लेपिडोचेलिस ऑलिव्हेसिया. ओके, हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. सो ते एक लक्षात असू देत. आता याच्यामध्ये जे आहे बघा कोरिंगा वाईल्ड लाईफ सँच्युरी पण तिथं आहे. सो तोही एक महत्त्वाचा कन्सर्न लक्षात असू देत, कोरिंगा वाईल्ड लाईफ सँच्युरी. याच्यामध्ये रिझन काय बघा, हाय स्पीड फिशिंग बोट जे आहे त्यांचं प्रमाण वाढलं आहे. या हायफिश स्पीड फिशिंग बोटमुळे जे आहे सरळ सरळ हा इम्पॅक्ट इथं होतो. अकॉर्डिंग टू ऑफिशियल डेटा जे आहे बघा, है ना, 1061 जे आहे, है ना, एवढे टर्टल्स 2018-19 आले होते. 2019-20 जे आहे बघा 640, म्हणजे 18-19 जे आहे
1061 ऑलिव्ह रिडले आले होते बघा तिथं घरटी बनवायला. 2019-20 मध्ये फक्त 640 आलेत आणि 2020-21 मध्ये जे आहे बघा 471. आणि आता हे 2022चा जर विचार केला तर टिल एप्रिल ओके 501 आले होते बघा. आणि त्यातल्या त्यात बरी परिस्थिती मागच्या वर्षापेक्षा. आता हे बघा, हे घरटी बनवण्यासाठी जे आहे बघा ऑलिव्ह रिडले. कोरिंगा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इथं आहे बघा. कोरिंगा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जे आहे आंध्र प्रदेश. आता इकडं बघा, तुम्हाला इथं आंध्र प्रदेश इथं आहे बघा, इथं वरती ओडिसा आहे. हाच मॅप खाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये इथं कोरिंगा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. ओडिसामध्ये इथं भितरकनिका नॅशनल पार्क आहे बघा. सो बेसिकली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा, है ना. आता महिला जजेस सुप्रीम कोर्टामध्ये जे आहेत बघा ते फार शॉर्ट टेन्युअरसाठी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 11 विमेन जजेस जे आहे बघा ते सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. परंतु आता याच्यामध्ये जे आहे की ज्यांचं कार्यकाळ जो आहे तो 5 वर्षापेक्षा पण कमी आहे बघा. फक्त जस्टिस रुमा पाल ज्या होत्या तर त्यांनी 6 वर्षाच्या आसपास जो आहे कार्यकाळ 2000 ते जून 2006 एवढा त्यांचा कार्यकाळ होता. बाकी मग बाकीच्यांचा कमी आहे बघा. जस्टिस बी नागरथा ज्या आहे बघा तर त्या पहिल्या चीफ वुमन जस्टिस ज्या आहे बघा, म्हणजे भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश 2027 मध्ये होतील बघा. ओके. आणि म्हणजे हे कसं आहे ना, शेवटी सिनियरिटीनुसार आहे म्हणून हे काढलं जातं की यांच्यानंतर कोण सिनियर आहे, हे कधी जाणार, है ना, रिटायर झाल्यानंतर पुढची व्यक्ती कोण असेल. सो मुळात जे आहे की एकंदरीतच जे आहे आणि खूप जास्त काळासाठी जे आहे त्यांच्याकडे सरन्यायाधीश पद नसेल, काही महिन्यांसाठी असेल बघा. आता जस्टिस फातिमा बीबी ज्या होत्या बघा तर त्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑक्टोबर 1989 मध्ये जे आहे बघा, है ना. आणि ओव्हरऑल जे आहे केरला हायकोर्टच्या याच्यातून जे आहे बघा रिटायरमेंट नंतर 6 मंथ्स आफ्टर द केरला हायकोर्ट रिटायरमेंट त्या तिकडे गेल्या होत्या बघा. त्याच्यानंतर जस्टिस इंदू मल्होत्रा ज्या आहेत, है ना, फर्स्ट विमेन ॲडव्होकेट टू डायरेक्टली इलेव्हेट ॲज अ सुप्रीम कोर्ट जज. बघा 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जस्टिस फातिमा बीबी ज्या आहे त्या पहिल्या न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टातल्या, आणि जस्टिस इंदू मल्होत्रा ज्या आहे तर त्या पहिल्या महिला वकील आहेत की ज्या डायरेक्टली सुप्रीम कोर्टाच्या जज झाल्या. ओके. सो बेसिकली जे आहे आता हिच्यामध्ये बरीचशी नावं आहेत बघा. रंजना देसाई आहेत किंवा ज्ञानसुधा मिश्रा जे आहेत बघा 4 वर्षापेक्षा कमी कालावधी. हिमा कोहली, बेला त्रिवेदी जे आहे बघा लेस दॅन 4 इयर जे आहे. आता हे शॉर्ट टेन्युअर जे आहे बघा तिच्यामध्ये फक्त लेस टाइम असं नाही आहे. तर तुम्हाला जे आहे मेंबर ऑफ द पॉवरफुल सुप्रीम कोर्ट कोलेजियम, सुप्रीम कोर्ट कोलेजियमचा पण भाग होतं तुमच्या जे आहे नशिबी फार कमीच येतं बघा महिलांच्या. कारण एक तर टेन्युअर खूप कमी आहे आणि सगळ्यात पॉवरफुल कोलेजियममध्ये कोण येतं बघा, एक चीफ जस्टिस प्लस 4 सिनियर जजेस जे आहेत. सो त्याचा भाग बनणं आणि त्याचा टेन्युअर जो आहे. आता हे बघा, हे काझीरंगा नॅशनल पार्क जे आहे बघा त्याच्यातला फोटो आहे. 1 हॉर्न रायनो जो आहे बघा तो तुमच्या समोर आहे इथं. ओके. सो बेसिकली जे आहे इथं सेन्सस 2018 मध्ये झाली होती काझीरंगामध्ये. 2000 जे आहे बघा 413 एवढे त्यावेळेस जे आहे तर गेंडे आढळून आले होते. आता रायनो सेन्सस सुरू आहे बघा. आता ते ऑब्झर्व करतायत, है ना, किती आहेत काय बघू आता ते समोरील डेटा. युक्रेनचा मॅप आहे बघा. इथं ज्या बघा हे खार्किव शहर जे आहे भारतीय विद्यार्थ्याची हत्या इथं करण्यात आली होती बघा. हे शहर एक लक्षात ठेवा. हा सगळा जो आहे बघा ही जी टेरिटरी आहे हे तुम्हाला जे रेड कलरचं दिसतं बघा सगळं, हे सगळं आजच्या डेटमध्ये रशियाच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यातल्या त्यात जे आहे की क्यूपर्यंत अजून सक्सेसफुली जे आहे ते ताब्यात नाही घेता आलं. सो आणि ओव्हरऑल जे आहे खार्किव शहर हिच्यामध्ये लक्षात ठेवा बघा. त्याच्यानंतर मारिओपॉल जे आहे ते आता न्यूजमध्ये आहे बघा. मारिओपॉल शहर जे आहे म्हणजे उद्या याच्यातली शहरं पण आपल्याला महत्त्वाची पाहिजे. हा लेव शहर आपण ऑलरेडी बघितलं होतं, कीव जे आहे. आजचा प्रश्न घ्या बघा. डिफेंडिंग द कंट्री मीन्स प्रिझर्विंग अवर कल्चरल अँड लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी कमेंट. देशाला प्रिझर्व करणं, देशाला संरक्षण देणं, डिफेंड करणं म्हणजेच काय की आपलं कल्चर, आपली लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी मेंटेन करणं. GS1 इंडियन सोसायटीचा प्रश्न आहे. अनअकॅडमीच्या ॲपवर जे आहे डॉक्टर सुशील हा कोड वापरून तुम्ही जे तर ते ॲप अनलॉक करून बाकीचे लेक्चर जे आहेत तिथं स्पेशलचे लेक्चर बघू शकता. उद्या संध्याकाळी आपली टेस्ट आहे बघा अनअकॅडमीच्या ॲपवर 7 वाजता, तर ती नक्की प्रत्येकाने द्या. आणि मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता त्याचं डिस्कशन पण आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स ऑन इकॉनॉमिक्स जे आहे बघा तर तिच्यामध्ये 17 मार्चपासून ही बॅच सुरू आहे बघा. डेली 10 वाजता हे लेक्चर्स असतात.
तो इकॉनॉमीसाठी तुम्ही डॉक्टर सुशीला कोड वापरून एनरोल करू शकता. हा 10% ऑफ देतो बघा तुम्हाला. आणि 1 इयरसाठी 11,499, 2 वर्षासाठी 16,799 आहे. सो इयर बुक आणि MCQ बुकला जो तुमचा प्रतिसाद आहे तर त्यासाठी टीम स्पॉटलाईट तुमचे आभारी आहे बघा. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आपण बघणार आहोत, भाग 2 जे आहे. तर 27 मार्च म्हणजे आज सकाळी 10 वाजता तळमजला तारांकित बिल्डिंग, धर्मवीर संभाजी महाराज विद्यालया शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे जे आहे बघा. तो भेटूयात. आणि टेस्टही असेल बघा, मागचं जे लेक्चर झालं होतं त्याच्यावर पहिले 2 चॅप्टर जे आहे बघा. टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आणि 7447665769 आहे. राज्यसेवा मुख्य मुलाखतीसाठीचा कार्यक्रम आपण घेतो आहे बघा. आणि त्याकरता एक बेसिक आहे, राज्यसेवा मुलाखतीकरता जे आहे की टीम स्पॉटलाईटला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. याच्यासाठीचं एक सेपरेट सेशन मी घेणार आहे बघा. आता आज किंवा उद्यामध्ये ते होईल. टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं जे आहे आयोगासाठीची जी तुमची प्रोफाईल आहे बघा, तर ते तुम्ही प्रोव्हाइड करा. आणि मग आपण 1 to 1 जे आहे तर तिच्यामध्ये जे आहे ते तुमचे काय प्रश्न असतील, कशा पद्धतीने असतील, आणि एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे सर्वांसाठीचा तो पण असणार आहे बघा. तर तो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवरून राहील. ओके. ऑफलाईन सेशन्स पण याचे होतील मोस्ट प्रॉब्ली जे आहे नेक्स्ट टू नेक्स्ट संडेला जे आहे की सगळे जे काय करंटचे कन्सर्न्स आहेत बघा राज्यसेवेच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. सो 7447665769 जे आहे. टेलिग्राम, यूट्यूब आणि ब्लॉगवर तुम्ही डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.